अत्यंत स्नेही आहे. त्यांच्याकडे वाढदिवस होता आणि राजू देवगडेकडे त्यांनी मला आज नाश्त्यालाही बोललं होतं आणि आज भेटगाठी घ्यावी असा विचार होता. तर मी राजू देवगडेकडे भेट दिली असता तेथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये एक गैरसमज निर्माण झाला की मी तिथे प्रचार वगैरे प्रसार वगैरे काही वेगळ्या कारणाने आलो. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा गैरसमज होता. कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी वेगळा हेतू नाही. विकास ठाकरे तिथल्या शहराध्यक्ष आहेत, त्यांनी त्या ठिकाणी बघितलं. त्यामुळे मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे. पालकमंत्री म्हणून या ठिकाणी भेटीगाठी घेणे, त्या ठिकाणी जाणे ही जबाबदारीच आहे. त्यामुळं तेथे जो गैरसमज झाला तो मला वाटतं संपला असेल. औचित्य एवढंच होतं की राजू देवगडे फारच माझ्या जवळच्या त्यांच्याकडे गेलो होतो. मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा दिली. यावरून राज ठाकरेंना सरकारच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग वागत आहे. नाही, हे तर कुठल्याही नियमात केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग यांच्या नियमामध्ये कुठलाही पेपर कुठलीही जाहिरात न करता, कुठलेही त्या ठिकाणी हँडबिल पोस्टर न वाटता आपल्याला उमेदवाराला घरोघरी जाता येतं. आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी 4 घरी भेटी देता येतं. याचा अर्थ असा नाही की आम्ही कार्यकर्त्याकडे जायचं नाही, कुणाला भेटायचं नाही. काही समाजात प्रतिष्ठित लोक असतात, त्यांना भेटता येतं. शेवटी मतदान कुणाला करायचं लोक करतील, पण भेट घेणं हे काही नियमातच आहे. कुठलाही पोस्टर होर्डिंग मात्र जाहिराती करून भेट घेता येत नाही. राज ठाकरेंनी एक आरोप केलेला आहे की पाळू मशीन आणलेली आहे, आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही. त्या वाक्याचा अर्थ कसा काढता? कारण की उद्या मतदान आहे, परवा निकाल आहे आणि त्याच्या आधी ईव्हीएम हे पाडू मशीन आणलं आहे बा आम्हाला हरवण्यासाठी. जेव्हा काँग्रेस, उद्धवजी किंवा त्यांना असं वाटतं की आमचा पराभव होणार आहे, पराभवापूर्वीची तयारी आहे. मशीनवर दोष देणे, ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनवर दोष देत नाही. ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारणार आहे त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे. त्यांना हे माहिती आहे की मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे. देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी. हा जो विश्वास आहे हा महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेपर्यंत गेलेला आहे. त्यामुळं आता त्यांनी तयारी केली आहे. निवडणुकीचा पराजय दिसतो आहे, परवा तुम्हाला बाईट द्यावी लागेल म्हणून तयारी करतायत. अजितदादा तुमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी आरोप केला की 1999 साली भाजपनं पार्टी फंडासाठी काही कोटी रुपये घेतले होते सिंचनाच्या. 99 ते 2024 हा फार मोठा काळ आहे. 99च्या वेळी ज्यावेळी अजितदादाकडे फाईल आली तेव्हाच एखादा आरोप केला असता तर मला वाटतं की त्याला तथ्य असतं. पण आता इतक्या उशिरा हे सांगून किंवा अशी फाईल आली होती, त्यामध्ये असं लिहिलं होतं, जनता याला विश्वास करत नाही. अजितदादाकडून अपेक्षा नाहीच आहे. अजितदादाकडनं अशा अपेक्षा नाही आहे जे अजितदादा बोलतात आहे. 99ची केस आहे तर 99मध्येच खुलासा करायला पाहिजे. तेव्हापासनं कितीतरी अधिवेशनं झाले, कितीतरी त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले. मग 99 ते 2026 हा काळ सोडून अजितदादा आत्ता थोडा त्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या निवडणुकीच्या त्या ठिकाणी थोडा मला वाटतं की त्यांना निगेटिव्हिटी दिसत आहे यांच्याबद्दल. त्यांच्या निवडून येण्याच्याबद्दल त्यांना निगेटिव्हिटी वाटत असेल. मला असं वाटतं की अजितदादाकडनं अशा मात्र कुठल्याही अपेक्षा नाही आहे. या पद्धतीनं ते आमच्यावर टीका करतील आणि हे ठरलं आहे काही झालं तरी आमच्यामध्ये मनभेद होणार नाही असं सर्वांनी वागायचं आहे. अजितदादा असे का वागतात हे मला कळत नाही. तुम्ही अजितदादांना समजावून सांगणार आहे का? कारण तुम्हाला सरकारला अडचणीत आणण्याची वक्तव्य अजितदादाकडून आता तर थेट तुमच्यावर भ्रष्टाचार म्हणजे भाजपवर भ्रष्टाचाराचाच हा आरोप आहे. कुठेतरी समन्वय साधण्यात अपयशी पडतो. नाही, समन्वय समितीमध्ये जरी मी असलो तरी अजितदादा सुद्धा सिनियर लीडर आहे. देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथजी या तिघांनी समन्वय ठेवायचा आहे. आम्ही 6 जे समन्वय समितीचे आहोत त्यांनी समन्वय ठेवायचा आहे. पण अजितदादा ज्या पद्धतीनं थोडे निघाले आहेत मला वाटतं अजितदादाकडे अपेक्षा नव्हती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येईल अशी चर्चा सुरू आहे. त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची हे वक्तव्य तुम्ही कशा अर्थानं पाहता? नाही, मला वाटतं की अजितदादांना दोन्ही राष्ट्रवादी एक करायचे की नाही करायचा हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आज तरी अधिकृत घोषणा दोघांनी केली नाही आहे.
जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा चर्चा करू. नागपूरमध्ये तुमच्यावर आरोप असा करण्यात येतोय काँग्रेस भाजपवर तुमच्यावर असा आरोप करण्यात येतो काँग्रेसच्या वतीनं भाजप अशा काही पत्रकार वाटतात की लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध आहे. अभिजित झा म्हणून जे नगर उभे आहेत त्यांचा आरोप आहे. केलाच ना त्यांनी. अभिजित झाने चेक केलं पाहिजे की काँग्रेसने पत्र दिलं आहे, अधिकृत पत्र दिलं आहे निवडणूक आयोगाला की मकर संक्रांतीला निवडणूक आयोगाला पत्र दिलं की लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे नाही. आणि पहिल्यापासून काँग्रेस विरोधात आहे ना. काँग्रेसचा एक जवळचा नाना पटोलेचा निवडणूक प्रमुख होते, ते हायकोर्टात गेले होते लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता. काँग्रेसच्या कित्येक लोकांनी ऑफिशियल बाईट दिलं आहे की आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद करू. कितीतरी बाईट्स आहे. मान्य सुनील केदारची बाईट आहे की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू एबीपी माझामध्ये. अनेक लोकांच्या बाईट्स आहे. नाना पटोलेचा स्वतःचा इलेक्शन इन्चार्ज हायकोर्टमध्ये जाऊन त्यांनी अफिडेविट केलं की आम्ही लाडकी बहीण योजना नको आहे, आम्हाला बंद करा. आणि आता तर त्यांनी अधिकृत पत्र दिलं आहे ही या योजनेचे पैसे द्यायचे नाही. निवडणुकीपूर्वी मकर संक्रांती होती आज. मकर संक्रांतीला आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही दिलेच मागचे जुने पैसे, पण लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे नाही. हा जो रडीचा डाव काँग्रेस पार्टी खेळतायत, मला वाटतं म्हणून ते पत्र वाटले आहेत. आणि मला वाटतं आमची भूमिका आहे बरोबर आहे की आमच्या ज्या कार्यकर्त्यांनी पत्र वाटलं ते बरोबर आहे. काँग्रेसनी हा नाकारतेपणा केला आहे. लाडक्या बहिणीच्या विरुद्ध काँग्रेसनी त्या ठिकाणी वेळोवेळीच या ठिकाणी आपला लाडक्या बहिणीला विरोध आहे हा त्यांनी आपला कृतीतून दाखवला आहे. लाडक्या बहिणी भाजपकडून भाजपला मतदान करतात विधानसभेप्रमाणे, म्हणून काँग्रेसमधून विरोध होतोय असं वाटतंय का? नाही, मला असं वाटतं त्यांच्याकडे अनेक काळ सरकार होते आणि त्यांनी कधी या विषयाला हात घातला नाही. त्यांना हे माहिती आहे की जेव्हा 2.5 कोटी लाडक्या बहिणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या मागे उभे राहतील तर आपला कधीच या महाराष्ट्रामध्ये विजयच होऊ शकत नाही. शेतकऱ्यांना विजेचं बिल दिलं, विजेचं बिल माफ केलं. 45 लक्ष शेतकरी आमच्या बाजूने आले. 3,17,00,000 मतं आम्हाला मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा 78 लाख मतं जास्त मिळाले. त्यामुळं काँग्रेसचे पायाखाली घसरलेले आहे. काँग्रेस पार्टी ही आता विचलित झाली आहे. आणि बरोबर आहे ना, कर्नाटकमध्ये आमची लाडकी बहीण योजना चालू होती, काँग्रेसने बंद केली. त्यामुळे आपल्याला दाखले आहेत महाराष्ट्रात देशामध्ये की जेव्हा जेव्हा लाडक्या बहिणीची योजना चालू झाली तेव्हा तेव्हा काँग्रेसने ती बंद पाडली आहे. बोगस मतदारांना रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी एक स्पेशल स्क्वॉड तयार केले, त्याला भगवा गार्ड असं नाव दिलेलं आहे आणि प्रत्येक मतदान केंद्राबाहेर ते ठेवणार आहे. ठीक आहे ना, त्यांची कृती त्यांना लखलाभ आहे. पण निवडणूक आयोगच यावेळी दुबार मतदार होणार नाही याच्यावर कडक कारवाई करताय. आम्हालाही सुद्धा पार्टी मिटिंग म्हणून त्यांनी या ठिकाणी सर्वांनाच आवाहन केलं आहे पक्षाच्या लोकांना की दुबार मतदान होणे याकरता सर्वच पक्षांनी मदत केली पाहिजे. अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश यांच्या कार्यालयावर काल क्राईम ब्रँचचे लोक गेले होते, काही कागदपत्र तपासले नाही, ते काही रुटीन प्रक्रिया असतं. नागपूरमध्ये काही कारवाई झाल्या, रुटीन प्रक्रिया आहे. त्यामुळे रुटीन प्रक्रियेमध्ये कोणाची तक्रार येतं त्यावर कारवाई होत असतं. मागील 2 आठवड्यापासून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आज संक्रांत आहे. अजित दादांना आणि ठाकरे बंधूंना काय तुम्ही संक्रांतीच्या शुभेच्छा द्याल? नाही, संक्रांतीच्या या पावन पर्वावर दोघाही उद्धवजी आणि राजसाहेबाला मी शुभेच्छा देतो. आणि एकच सांगेल की भावनात्मक पद्धतीने रडीचा डाव करून जी बाब अस्तित्वातच नाही आहे त्या बाबीचा उपयोग करून जे प्रचाराच्या चुकीच्या कल्पना किंवा चुकीच्या पद्धतीने जे स्वीकार त्यांनी केला आहे तो जर त्यांनी थांबवला आणि विकासाच्या बाजूने आपलं पुढच्या काळात फोकस केला तर मला वाटतं की जनता पुढच्या काळामध्ये काहीतरी त्यांना महाराष्ट्रामध्ये जागा देतील. मला वाटत नाही की निकालानंतर त्या ठिकाणी काय फार चांगलं राहील. पण निकाल इतके जोरात आहे की मला विश्वास आहे महाराष्ट्राची जनता 2/3 बहुमताने 51% वर मतं घेऊन भाजपा महायुतीला मतदान करेल. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे ट्रेंड होता तोच ट्रेंड हा महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरू राहील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला हाच ट्रेंड राहील. कारण जनते आता काँग्रेसपासून खूप दूर गेलेली आहे, खूप दूर गेली आहे. काँग्रेस आता किंचित होत चालली आहे. आणि राजसाहेब उद्धवजीची जरी एकत्र आले
तरी राजसाहेब उद्धवजी हे कुठल्या कारणाने एकत्र आले हे जनतेला आता कळालेलं आहे. पैसे वाटल्याचा आरोप होतोय, तुम्ही काय सांगणार? कारवाई करायला पाहिजे जे पैसे वाटले त्याच्यावर? ज्या ज्या पक्षाचे लोक पैसे वाटतात त्यांच्यावर कडक कारवाई निवडणूक आयोगाने पोलिसांनी केली पाहिजे. सत्तेपासून पैसा, पैशापासून सत्ता हा भूमिका आमची नाही. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी कडक पहारा देऊन गरज पडली ज्या वस्त्यामध्ये त्या पोलिसांना वाटतं ज्या वस्त्यामध्ये काही गडबड होऊ शकतं त्या वस्त्यामध्ये कडक पहारा लावून पोलिसांनी आणि आयोगाने असा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. 2 दिवसाआधी एक जवान शहीद झाला दरेगावामध्ये. त्याचा काही तासांचा चिमुकला आणि त्याच्या आईने ते भेट घेतल्याचा व्हिडिओ होता. सरकार म्हणून तुम्ही त्या परिवाराला काही मदत करणार आहे का तुम्ही स्वतः? हो, मी ते परवा बघितलं आहे. मी स्वतः ते विचलित झालो की ॲक्सिडेंट झाला आणि ते सैनिक गेले. त्यामुळं त्या परिवाराची आम्ही भेट घेऊन निश्चितपणे शासन त्यांच्या पाठीशी उभं राहील. एक आरोप असा तुमच्यावर होत आहे, रवींद्र धंगेकरांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय, काही पैसे उधळत आहेत तुमच्या उमेदवारावरती. तो डान्स बार मधला व्हिडिओ आहे, तो आजच्या दिवशी रवींद्र धंगेकरांनी ट्विट केलाय. आता मी तुम्हाला सांगतो की निवडणुकीच्या उद्यापर्यंतच्या मतदानापर्यंत असे खोटे व्हिडिओ तयार करणे, व्हिडिओ काढणे, पहिला निवडणूक लागण्यापूर्वी काय काढत नाही. आजचा आहे का? आता आहे का? हे केव्हा तरी साठवलेले संग्रहित असतात आणि व्हिडिओ ट्विट करतात. त्यामुळे त्यांना शुभेच्छा आहेत धनगेकरला माझ्या अशा व्हिडिओ ट्विट केल्याबद्दल. स्टंटबाजी असं वाटतं, स्टंटबाजी करतात. एक शेवटचा प्रश्न असा आहे, वाशिम मध्ये एक व्हिडिओ पुढे आलेला आहे, कृषी अधिकारी आहे तो शेतकऱ्यांना बुटानं मारतोय शेतकऱ्याला. त्यामुळे त्या संदर्भात तुम्ही महसूल मंत्री म्हणून काय कारवाई? नाही, गुन्हा दाखल केला पाहिजे, FIR केला पाहिजे आणि तातडीने अशा अधिकारावर कारवाई करायला पाहिजे. मी असं माननीय मंत्री कृषी यांना बोलेल. थँक्यू सर. या